आपल्या सह्याद्रीच्या जंगलामध्ये एक रहस्यमय प्राणी राहतो. तो ना माकड आहे, ना मांजर आहे, ना खार आहे. आपल्यापैकी खूप कमी लोकांनी त्याला पाहिलंय. रात्रीच्या अंधारात तो शांतपणे, संथपणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सरकतो. तुम्ही टॉर्चचा प्रकाश टाकलात तर त्याचे लालसर केशरी डोळे चमकतात आणि त्याच्याविषयीचं गूढ आणखीनच वाढवतात. बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे सह्याद्रीच्या या रहस्यमय प्राण्याशी, म्हणजेच वनमानवाशी. नमस्कार, मी अनंत सोनवणे. सुरुवातीला कहाणी सांगतो माझ्या एका भटक्या मित्राची. जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यांमध्ये रात्री अपरात्री भटकणं हा या मित्राचा आवडीचा उद्योग. एके रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यामध्ये हा मित्र भटकत होता. जंगलाच्या रस्त्याने जात असताना अचानक त्याला असं वाटलं की झाडामधून कोणीतरी आपल्याकडे पाहतंय. कदाचित तो भाससुद्धा असू शकतो, पण त्याने खात्री करण्यासाठी त्या दिशेने टॉर्च मारला आणि टॉर्चच्या प्रकाशात त्याला जे दिसलं त्याने तो दचकला. कारण दोन लालसर केशरी रंगाचे मोठे डोळे त्याच्याकडे टक लावून पाहत होते. तो प्राणी जो होता, तो प्राणी या माझ्या मित्राने आयुष्यात कधीही पाहिलेला नव्हता. क्षणार्धात तो प्राणी पानांच्या मागे लपला. मग हा मित्र जो आहे तो घरी आला आणि त्याने इंटरनेटवर शोधलं, पुस्तकांमध्ये शोधलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्याला जो भुताटकीच्या चित्रपटांमधलं एखादं पात्र असावं असा जो प्राणी त्याला दिसला होता, तो होता स्लेंडर लॉरिस. स्थानिक भाषेमध्ये त्याला वनमाणूस किंवा वनमानव असं सुद्धा ओळखलं जातं. आता हा वनमानव जो आहे तो केवळ सह्याद्रीमध्ये नव्हे, तर संपूर्ण पश्चिम घाटामध्ये सर्वात रहस्यमय प्राणी म्हणून ओळखला जातो. हा वनमानव ना वाघासारखा प्रसिद्ध आहे, ना बिबट्यासारखा चर्चेत असतो. पण एकदा का तुम्ही त्याला पाहिलं तर त्याला आयुष्यभर विसरणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. रात्रीच्या काळोखात तो शांतपणे फांदीवरून सरकत असतो. त्याच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा कुणाला होत नाही. महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपल्या सह्याद्री रांगेमध्ये आणि पश्चिम घाटामध्ये सदाहरित आणि निमसदाहरित जंगलं जी आहेत तिथं याचा अधिवास असतो. म्हणजे काय की आपल्याकडे सिंधुदुर्गामध्ये आंबोली आहे, दोडामार्ग आहे, तिलारी आहे, किंवा तिकडे कोल्हापूर आहे, चंदगड आहे. या सगळ्या भागामध्ये आपल्याला हा प्राणी पाहायला मिळतो. तुम्ही आणखीन खाली गेलात तर केरळमध्ये, अगदी श्रीलंकेतसुद्धा हा प्राणी दिसतो. हा प्राणी आकाराने सुद्धा लहान आहे. उंची असेल जेमतेम 8 इंच, वजन 260 ते 275 ग्रॅमच्या दरम्यान आणि रंग लालसर ब्राऊन या पद्धतीकडे जाणारा. हा माकडासारखा दिसतो म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही माकडाचीच एखादी जात आहे, पण तसं नाही. हा प्रायमेट्स कुळातला आहे हे खरं आहे. मात्र आत्ताचे जे माकड आपण पाहतो त्यांच्यापेक्षा हा खूप प्राचीन काळातला आहे. म्हणजे शास्त्रज्ञ असं म्हणतात की लाखो वर्षांपासून हा जीव पृथ्वीवर अस्तित्वात असावा. प्रायमेट्स कुळातला हा आदिम जमातींपैकी एक, आदिम प्रजातींपैकी एक आहे असं मानलं जातं. म्हणूनच पश्चिम घाटातल्या जुन्या प्राचीन भौगोलिक संस्कृतीचं निदर्शक म्हणून सुद्धा याच्याकडे पाहिलं जातं. हा वनमानव नेमका कुठल्या जंगलांमध्ये राहतो हे माहीत असून सुद्धा त्याला शोधणं अत्यंत कठीण आहे. त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे अर्थातच तो खूप लाजाळू आहे, म्हणूनच त्याला लाजवंतीसुद्धा म्हणतात. तुम्ही टॉर्चचा प्रकाश टाकलात तर लगेच तो लपून जातो. आता याच्यामध्ये सुद्धा अलीकडच्या काळात आलेले जे LED बल्ब आहेत त्यांचा त्याला खूप त्रास होतो. पण जुन्या पद्धतीचे बल्ब असलेले जर टॉर्च तुमच्याकडे असेल तर त्याच्या प्रकाशात तो काही काळ तुम्हाला दर्शन देऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा सहसा तुम्हाला जमिनीवर दिसणार नाही. अगदी बेडूक पकडायचा असेल किंवा रस्ता क्रॉस करायचा असेल अशा वेळीच तो जमिनीवर आलेला दिसतो. नाहीतर तो झाडांमध्ये किंवा वेलींवर, विशेषतः लोखंडीचा वेल आपल्याकडे पश्चिम घाटामध्ये आहे, तर या वेलींमध्ये तो असतो, त्यामुळे फारसा आपल्याला दिसत नाही. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा निशाचर प्राणी आहे. दिवसा तो झाडांमध्ये आराम करतो, फांद्यांच्या मागे, पानांच्या मागे आराम करतो, लपून बसतो आणि जसा जंगलावर अंधार पसरू लागतो तसं याचं राज्य सुरू होतं. हा सावधपणे आपल्या लपण्याच्या ठिकाणातून बाहेर पडतो आणि एक एक पाऊल टाकत अत्यंत विचारपूर्वक, म्हणजे असं वाटतं की एक पाऊल टाकताना तो 100 वेळा विचार करतोय की काय, एवढी त्याची संथ गती असते. म्हणजे एक स्लॉथ नावाचा प्राणी परदेशांमध्ये आढळतो, तशा पद्धतीने हा अत्यंत संथ गतीने प्रवास करत असतो. म्हणजे काय की एक पाऊल उचलतो आणि तो थांबतो, मग बऱ्याच वेळाने दुसरं पाऊल उचलतो.
जंगलामध्ये खूप प्राणी त्यांच्या वेगासाठी ओळखले जातात. हा प्राणी त्याच्या संथपणासाठी ओळखला जातो. आता हा संथपणा जो आहे तीच त्याची ताकद आहे. म्हणजे काय, की हा जेव्हा हळूहळू मार्गक्रमण करत असतो त्यावेळी कीटकांना त्याच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा होत नाही. जंगलामध्ये असलेले भुंगे, झुरळ, नाकतोडे, वेगवेगळ्या प्रकारचे पतंग, फुलपाखरं हे सगळे याचं आवडतं भक्ष्य आहेत. या भक्ष्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवसुद्धा होत नाही. हा दबकत दबकत हळूहळू जातो आणि आपलं भक्ष्य पकडतो. म्हणजे एक निरागस वाटणारा हा जो जीव आहे तो प्रत्यक्षात अत्यंत कुशल शिकारी आहे. हा प्राणी सहसा एकटा राहतो. पण एप्रिल-मेच्या दरम्यान म्हणजे जेव्हा त्याच्या मिलनाचा काळ असतो तेव्हा नर आणि मादी एकत्र पाहिले जाऊ शकतात. चिरका आवाज काढून ते एकमेकांना बोलावतात. पण त्या व्यतिरिक्त एकमेकांशी संवाद साधण्याची वनमानवाची कुठली पद्धत असेल? निसर्गाने एक अनोखी योजना त्याच्यासाठी करून ठेवलेली आहे. काय होतं, की हा वनमानव आपल्या मूत्राचा फवारा आपल्या तळव्यांवर करतो आणि मग ज्या ज्या फांदीवरून तो जातो त्या त्या फांदीवर त्याचा सुगंध राहतो. म्हणजे रात्रीच्या अंधारात तो एक प्रकारची अदृश्य सही करून जातो. या वनमानवाच्या सवयीसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहेत. त्याला जर धोका जाणवला तर तो फ्रीज होतो. म्हणजे एका जागी अगदी स्थिर राहतो आणि काही मिनटं सलग तो तसा स्थिर राहू शकतो. त्याचे टॉयलेट एटिकेटसुद्धा विलक्षण आहेत. तो एकाच जागी जाऊन मलमूत्र विसर्जन करतो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करत नाही. असा हा प्राणी खूप तसा निरुपद्रवी आहे. माणसाला तर त्याच्यापासून अजिबात धोका नाही. तरीसुद्धा माणसाकडून मात्र या निरागस जीवाला खूप मोठा धोका आहे. विशेषतः अंधश्रद्धाळू माणसांपासून. त्याच्यात काहीतरी जादुई शक्ती आहे, तंत्रमंत्रासाठी त्याचा उपयोग करता येईल या भावनेतून त्याची शिकार केली जाते. पूर्वीच्या काळी काळ्या बाहुलीसारखं उलटं टांगून त्याला जिवंत जाळण्याचे अघोरी प्रकारसुद्धा घडलेले आहेत. अंधश्रद्धेबरोबरच आपला विकासाचा अट्टहाससुद्धा या वनमानवाच्या मुळावर उठलाय. सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटाच्या जंगलांमध्ये तोड होते आहे, जंगलं तुटत आहेत. रबर म्हणा किंवा आंबा, काजू, फणस यांच्या बागा लावण्याच्या अट्टहासामुळे जंगलांची बेसुमार तोड केली जाते आहे. महेश महांगोर नावाचे एक अभ्यासक तिलारीमध्ये राहतात. त्यांनी मला सांगितलं त्यांचा एक अनुभव, की जिथं एक वनमानव एका झाडावर तब्बल 1 महिनाभर राहिला होता. कारण त्या झाडाच्या अवतीभोवतीची झाडं रस्त्यासाठी तोडली गेली होती. किती विदारक प्रसंग आहे. पण हा प्रसंग वारंवार घडताना दिसतोय. याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे. मला वाटतं की वाघ, बिबटे, हत्ती यांच्यामुळे जंगलाची ओळख होत नाही. इतरही हजारो जीव असतात ज्यांच्यामुळे जंगलाची परिसंस्था टिकून राहते. वनमानवसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. पश्चिम घाटामध्ये जेव्हा ना गावं होती ना रस्ते होते तेव्हापासून हा वनमानव या पश्चिम घाटातल्या जंगलांमध्ये वावरतोय. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा तो जिवंत वारसा आहे. तो वारसा आपण टिकवायला हवा. वनमानवाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा आणि तुम्ही त्याला कधी पाहिलंय का हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.